नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टीईटी आणि सीटीईटी परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रश्न 1. ब्रुनर यांनी कोणता सिद्धांत मांडला? पर्याय ए शोधाधारित अध्ययन, बी नैतिक विकास, सी बहुबुद्धिमत्ता, डी अभिसंधान. योग्य उत्तर पर्याय ए शोधाधारित अध्ययन. प्रश्न 2. करून शिकणे तत्वावर कोणत्या पद्धतीचा भर असतो? पर्याय ए व्याख्यान, बी प्रकल्प पद्धती, सी पाठांतर, डी प्रश्नोत्तरे. योग्य उत्तर ऑप्शन बी प्रकल्प पद्धती. प्रश्न 3. वर्गात विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? पर्याय ए फक्त व्याख्यान द्यावे, बी कृतीप्रधान अध्यापन करावे, सी जास्त गृहपाठ द्यावा, डी फक्त परीक्षा घ्यावी. योग्य उत्तर ऑप्शन बी कृतीप्रधान अध्यापन करावे. प्रश्न 4. खालीलपैकी कोणती शिकण्याची वैशिष्ट्ये योग्य आहेत? पर्याय ए शिकणे जन्मजात असते, बी शिकणे अनुभवातून घडते, सी शिकणे थांबते, डी शिकणे फक्त शाळेत होते. योग्य पर्याय ऑप्शन बी शिकणे अनुभवातून घडते. प्रश्न 5. मुलांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? पर्याय ए फक्त पाठांतरावर भर द्यावा, बी मुक्त विचारांना प्रोत्साहन द्यावे, सी फक्त लेखी परीक्षा घ्यावी, डी चुका केल्यास शिक्षा करावी. योग्य उत्तर ऑप्शन बी मुक्त विचारांना प्रोत्साहन द्यावे. प्रश्न 6. ब्लूम यांच्या वर्गीकरणात सर्वात खालचा स्तर कोणता? ऑप्शन ए मूल्यमापन, बी सर्जन, सी स्मरण, डी विश्लेषण. योग्य उत्तर ऑप्शन सी स्मरण. प्रश्न 7. समावेशक शिक्षणात शिक्षकाची भूमिका काय असते? पर्याय ए सर्वांना समान अध्यापन करणे, बी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापनात बदल करणे, सी फक्त हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे, डी फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणे. योग्य उत्तर ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापनात बदल करणे. प्रश्न 8. कोहलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार नैतिक विकासाचे किती स्तर आहे? ऑप्शन ए 2, बी 3, सी 4, डी 5. योग्य उत्तर ऑप्शन बी 3. प्रश्न 9. खालीलपैकी कोणती अंतर्गत प्रेरणा इंट्रिन्सिक मोटिवेशन आहे? पर्याय ए बक्षीस, बी शिक्षा टाळणे, सी ज्ञान मिळवण्याची इच्छा, डी गुण मिळवणे. योग्य उत्तर ऑप्शन सी ज्ञान मिळवण्याची इच्छा. प्रश्न 10. मुलांच्या चुका या पर्याय ए अपयशाचे लक्षण आहेत, बी शिकण्याचा नैसर्गिक भाग आहे, सी शिक्षेचे कारण आहेत, डी दुर्लक्षित कराव्यात. योग्य उत्तर ऑप्शन बी शिकण्याचा नैसर्गिक भाग आहेत. प्रश्न 11. प्रभावी मूल्यमापनाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? पर्याय ए विद्यार्थ्यांना नापास करणे, बी विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती मिळवणे, सी शिक्षा करणे, डी गुण देणे. योग्य उत्तर ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती मिळवणे. प्रश्न 12. बालकांच्या विकासात खेळाचे महत्त्व आहे हे कोणत्या विकासाशी संबंधित आहे? पर्याय ए फक्त शारीरिक, बी फक्त मानसिक, सी सर्वांगीण विकास, डी फक्त सामाजिक. योग्य उत्तर ऑप्शन बी सर्वांगीण विकास. प्रश्न 13. खालीलपैकी कोणते शिक्षकाचे अपेक्षित गुणधर्म नाही? पर्याय ए सहानुभूती, बी संयम, सी पक्षपात, डी प्रामाणिकपणा. योग्य उत्तर ऑप्शन सी पक्षपात. प्रश्न 14. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिल्यास ऑप्शन ए वर्गात गोंधळ होतो, बी चिकित्सक विचारशक्ती विकसित होते, सी वेळ वाया जातो, डी अभ्यास कमी होतो. योग्य उत्तर ऑप्शन बी चिकित्सक विचारशक्ती विकसित होते. प्रश्न 15. NCF 2005 नुसार अध्यापन कसे असावे? ऑप्शन ए पाठांतरावर आधारित, बी विद्यार्थी केंद्रित, सी शिक्षक केंद्रित, डी परीक्षा केंद्रित. योग्य उत्तर ऑप्शन बी विद्यार्थी केंद्रित. टीईटी आणि सीटीईटी साठी महत्वाचे मुद्दे. बिने व सायमन पहिली बुद्धिमत्ता चाचणी, ब्रुनर डिस्कव्हरी लर्निंग, ब्लूम स्मरण, आकलन, उपयोग, विश्लेषण, मूल्यमापन, सर्जन. कोहलबर्ग नैतिक विकासाचे 3 स्तर. NCF 2005 विद्यार्थी केंद्रित शिक्षण, NCF 2020 कौशल्याधारित व अनुभवाधारित शिक्षण.
असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.